रात्री झोपेतच पत्नीचा मृत्यू झाला अशी माहिती नातेवाईकांसह शेजाऱ्या पाजाऱ्यांना पतीनं दिली। यामुळे तिच्या अंत्यसंस्कारासाठी सारेच नातेवाईक मित्रपरिवार जमला। त्यातून गुरुवारी 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 वाजता अंत्ययात्रेचीही तयारी झाली। मात्र तेवढ्यातच अनपेक्षित पोलीस धडकले। निनावी फोन आल्याने पोलिसांनी अंत्ययात्रा थांबवून तपास सुरू केला। त्यातून धक्कादायक तथ्य पुढे आलं। सदर महिलेचा नैसर्गिक मृत्यू नव्हे तर पतीनंच गळा आवळून खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं। कुठे घडली ही घटना आणि काय आहे संपूर्ण प्रकरण, चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये। पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या मराठी क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या आणि शेजारील घंटी नक्की दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती आलेला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर चला सुरुवात करूयात। ही घटना आहे यवतमाळची। दीपाली महेश मिश्रा, वय वर्ष 28, ही तिचा पती महेश जनार्दन मिश्रा आणि तिच्या 2 मुलांसोबत यवतमाळच्या जामनगरकर नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होती। दरम्यान बुधवारच्या रात्री मिश्रा कुटुंब झोपी गेल्यावर गुरुवारी सकाळी महेशनं त्याची पत्नी दीपालीचा झोपेतच मृत्यू झाल्याचं शेजाऱ्या पाजाऱ्यांसह नातेवाईकांना सांगितलं। त्यामुळे अंत्यविधीसाठी सर्वच नातेवाईक गोळा झाले। मात्र कुणीतरी पोलिसांना या घटनेबाबत शंका असल्याचा फोन केला। यानंतर पोलिसांनी जामकर नगरच्या दिशेने प्रयाण केलं। अर्ध्या रस्त्यापर्यंत ही अंत्ययात्रा पोहोचली होती। दरम्यान अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी सदर महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टमसाठी पाठविला। ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांनी तपासचक्र फिरवून सदर महिलेच्या पतीला ताब्यात घेतल्यानंतर तपासात धक्कादायक बाब पुढे आली। तसंच संशयित पतीची कसून चौकशी केली, मात्र तो हार्ट अटॅकच्या झटक्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचं सांगत होता। रात्री उशिरा पोस्टमार्टमचा निकाल आल्यानंतर त्यात दीपालीचा गळा आवळून खून केल्याचं समोर आलं। तसंच याबाबत तक्रारही दाखल झाली। त्यावरून पोलिसांनी पती महेश विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक केलं आहे। आता याचा अधिकचा तपास अवधूतवाडीचे ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीचा वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।